नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचे आहेत मस्त असे रवा नारळाचे लाडू. तर रक्षाबंधन येत आहे, तर त्यासाठी म्हणा किंवा नारळी पौर्णिमा येते त्यासाठी म्हणा. तर त्यासाठी आपण बनवूयात मस्त असे रवा नारळाचे लाडू. आणि थोडंसं कमी तूप वापरून आपण बनवायचे ते रवा नारळाचे लाडू. तर बघा इथं मी 1 किलो रवा घेतलेला आहे आणि 4 वाटी रवा आहे हा. ही एकच वाटी बघा आपण सेम साईजच्या आहेत या सगळ्या वाट्या. हे चार म्हणजे एका वाटीने आपण हे सगळं प्रमाण आहे ते मोजून घेतलेले आहे. तर हे 4 वाटी रवा आहे. हे बघा रवा हा जास्त मोठा नाही आहे, जाडसर नाही आहे. तर हा बारीक रवा आहे. आणि वजन म्हणाल तर 1 किलो रवा आहे. इथं मी दोन वाटे आहे ते नारळाचा असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि नारळाचा जे पाठीचा भाग असतो ना काळा, तो मी काढून घेतलेला आहे आणि मग मिक्सरमध्ये लावून घेतलेलं आहे. हे 2 वाटी आहे. म्हणजे रव्याचे अर्धा आपण हे 2 वाटी नारळाचं असं खवून घेतलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर इथं साखर आहे. तर हा 4 वाट्या आणि हे 2 वाट्या 6 वाट्या झालेल्या आहे. तर 3 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. हे बघा 3 वाट्या साखर आहे आणि इथं मी 1.5 वाटी तूप वापरणार आहे ह्याच्यासाठी. तर असं म्हटलं तर 2 वाटी तूप आपल्याला पाहिजे, पण मी अर्धी वाटी कमी घालणार आहे. कारण खूप तेलकट असं नको आहे आपल्याला, तुपकट असं नको आहे. त्यामुळे मी अर्धी वाटी जरा कमी घालणार आहे. तर इथं 1 वाटी आहे, अजून अर्धी वाटी आपण तूप घालायचं. हे बघा याशिवाय आपल्याला घालायची वेलची पावडर. चला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. तर बघा आपण कढई ठेवलेली गॅसवरती आणि हे 1 वाटी तूप आहे ना, पूर्ण 1 वाटी तूप आपण याच्यामध्ये घालायचं. नंतर ना आपण अर्धी वाटी तूप आहे हे नंतर घालायचं. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तर बघा आपण कढई जरा मोठी घेतलेली आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता रवा याच्यामध्ये घालायचं आहे. बघा तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता गॅस थोडा बारीक करूया. तुपामध्ये आपण रवा हा भाजून घ्यायचा आहे चांगला. गॅस मिडियम टू स्लो करायचा आहे आणि मंद आचेवरती रवा हा चांगला कलर बदलेपर्यंत, छान कलर गुलाबी पर्यंत, त्याला खमंग वास सुटेपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस मोठा करायचा नाही आणि अगदी स्लो पण करायचा नाही, मीडियम टू स्लो ठेवायचा आणि मस्त रवा असा भाजून घेऊया आपण हा. मगाची कढई होती ती आपल्याला छोटी पडत होती, त्यामुळे ह्या मोठ्या कढईमध्ये घातलेलं. तर बघा रवा आपला 3 ते 4 मिनिटं झाला आपण मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि कलर किती छान आलेला आहे. मस्त अगदी कलर चेंज झालेला आहे आणि रवा चांगला भाजत आलेला आहे. तर आपल्याला तो खोबरं घालून पण हा रवा भाजून घ्यायचा आहे. खोबरा आणि रवा बरोबरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यामुळं 1-4 मिनिटं आपल्याला हा रवा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याबरोबर पण आपल्याला याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. कढई जरा मोठीच घ्यायची. आपल्याला रवा आणि ना खोबरं आहे ते आपल्याला त्याच्यामुळे चांगलं भाजता आलं पाहिजे. आणि रवा बारीक असल्यामुळे पडदेशी भाजला गेलेला आहे, त्यामुळे शक्यतो बारीक रवा घ्यायचा. गॅस आता सध्या मी बारीक केलेला आहे कारण कढई चांगली गरम आहे. आणखी 3 ते 4 मिनिटं आपल्याला रवा आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा रवा आणि खोबरं हे आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे. तर गॅस आपण बंद करूया. मस्त असं 7 ते 8 मिनिटं आपण रवा आहे तो भाजून घेतलेला आहे खोबऱ्याबरोबर. 3 ते 4 मिनिटं खोबरं भाजलेलं आहे आणि रवा चांगला 7 ते 8 मिनिटं आपलं चांगला भाजला गेलेला आहे आणि मस्त कलर आलेला आहे, छान त्याचा सुगंध सुटलेला आहे. बघा तर चला आता पाकाची तयारी करूया. तर बघा पाक करण्यासाठी आपण इथं भांडं ठेवलेलं आहे. आता 3 वाटी साखर आहे आपली. हे बघा साखरेच्या अर्धा आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे 1.5 वाटी आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये.
किंवा साखर बुडेल एवढं पाणी घालायचं. ह्या साखरेचा आपल्याला 1 तारी होईल एवढा पाक करायचा आहे. अगदी हे बघा, गॅस थोडा मोठा करूयात. साखर वितळेपर्यंत गॅस आहे तो मोठा ठेवायचा आहे. तर बघा, पाकाला उकळी आलेली. आपण याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया, म्हणजे पाक आहे तो आपला स्वच्छ होईल. अगदी चमचाभर दूध घातलेलं आहे. असं केल्यानंतर साखरेची मळी निघते आणि पाक स्वच्छ होतो. त्यामुळे ही स्टेप करायची, म्हणजे लाडू आहेत ते आपले पांढरे शुभ्र होते. हे बघा, अशी मळी निघते त्याची, काढून घ्यायची. बघा, साखर वितळलेली आहे. त्याच्यानंतर आपण हा एक 2 ते 3 मिनिटांचा पाक आहे तो चेक करत जायचा. तर बघा, अजून 1-2 मिनिटं आपण शिजू देऊया. तर बघा, पाक हा थंड करायचा आणि त्याच्यानंतर आपण हा चेक करायचा. बघा, हे पाकाच्या आता अशी एकतार व्हायला लागली. अशीच पाहिजे आपल्याला, जास्त नकोय. गॅस आता बंद करूया. आता ह्या पाकामध्येच आपण काय करूया, ही वेलची पावडर घालणार आहे. आता हे तूप आहे, तुम्ही ह्याच्यात घालू शकता किंवा वरून रव्यामध्ये सुद्धा घालू शकता. तर हे आपल्यावरती डिपेंड करतं. त्याच्यामध्येच घालूया, म्हणजे हे वितळलं जाईल चांगलं. अर्धी वाटी तूप राहिलं होतं आपलं घालायचं, ते तुम्ही वरतून रव्यामध्ये घालू शकता किंवा मग हे असं घालू शकता. गॅस आपण बंद केलेला आहे. थोडंसं मीठ घालूया, अगदीच किंचितसं. आणि हा पाक आपण रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊया. आता मोठं भांडं असेल तर रवा ह्याच्यामध्ये ओतला तरी चालणार आहे, पण हे मला वाटत नाही त्याच्यामध्ये रवा बसेल, म्हणून कढई मोठी आहे तर आपण कढईमध्ये ओतायचं. तर बघा, रव्यामध्ये हा पाक आहे तो मी ओतून घेणार आहे. थोडं मिक्स करूया. राहिलेलं पाक तो पण ओतायचा आता. सगळं मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला पातळ वाटतंय ना, पण हे आता रवा आहे तो, ते जो पाक आहे तो सगळा शोषून घेणार आहे आणि आपल्याला लाडू बांधता येणार आहे. त्यामुळे हे पातळ जरी दिसत असलं तरी काही भ्यायची कारणच नाही आपल्याला. चांगलं मिक्स करून घेऊया फक्त. आता ही कढई आहे किंवा हे मिश्रण आहे आपल्याला झाकून ठेवायचं. हे सोमट झाल्यानंतर आपल्याला रवा लाडू आपले बनवून घ्यायचे. तर हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे झाकून ठेवूया. असंच आपण झाकून ठेवायचं. तर बघा, मिश्रण आहे ते आपलं जरा सोमट आहे आता, आणि म्हणजे थंडगार झालेलं नाही, अगदी थोडंसं सोमट आहे. तर एवढ्या ह्याच्यातच आपण हे लाडू आहेत ते करून घ्यायचे. आता जर तुम्हाला लाडू थोडेसे असे कठीण किंवा असे कडक पाहिजे असतील थोडेसे, तर तुम्हाला पाक आहे तो थोडंसं आणखी 2 मिनिटं होऊ द्यायचा आहे, म्हणजे ते लाडू आहेत ते आपले थोडेसे कडक होणार आहे. पण लाडू हे मी थोडेसे सॉफ्ट करणार आहे, जास्त कडक नाही करणार आहे. आणि हे बघा, एखादा मनुका लावायचा आहे, पिस्ता एखादा लावू शकतो आपण.
तुमच्या आवडीने तुम्ही हे बघा, पाक पण आणि तूप पण छान झालेलं आहे. अगदी मस्त असं लाडू वळला गेलेला आहे. आणि हा लाडू थंड झाल्यानंतर पुन्हा कठीण होणार आहे. एक एक मनुका लावायचा आहे. लाडू आहेत ते वळून घ्यायचे आपण. खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही, असे लाडू करून घ्यायचे. तूप बघा, आपण 1.5 वाटी घातलेले तूप, तरी बघा म्हणजे कमी पडलेलं नाही, व्यवस्थित झालेले आहेत. म्हणजे अर्धा आपण तूप नाही वापरलेलं आहे, तर थोडं कमी वापरलं होतं. हे बघा, मस्त लाडू वळला गेलेला आहे. लाडू होतील जराशे. हे बघा, मस्त लाडू वळला जातोय. त्या पद्धतीने आपण हे लाडू करून घ्यायचे आता. तर बघा, आपले रवा नारळ लाडू तयार आहेत. मस्त असे गोल गरगरीत झालेले आहेत बघा. आणि जेव्हा मी लाडू केले ना, त्यावेळेस हे लाडू असे बसले होते बघा. बसले होते म्हणजे काय, चपटे असे झाले होते. तर त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं अर्धा तास, आणि पुन्हा हे लाडू असे गोल करून घेतले. आणि आता या आकारामध्ये छान असे आलेले बघा, किती छान झालेले आहेत. आणि हे लाडू मी थोडेसे असे मऊसूदच केलेले आहेत, खूप हार्ड असे कठीण असे नाही केलेले. तर आपल्याला सॉफ्टच लाडू करायचे होते, कारण हे खाणारे आहेत ते जरा वृद्ध लोक आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी केलेले, त्यामुळं त्या हिशोबाने केलेले. तुम्हाला थोडेसे कठीण असे लाडू खायचे असतील तर पाक आहे तर 2 मिनिटं आणखी आपल्याला करून घ्यायचा जास्तीचा, आणि गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये रवा घालायचा. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रवा लाडू केल्यानंतर ते बसले तरी घाबरायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि अर्ध्या तासाने पुन्हा हे लाडू वाळून घ्यायचे, जसे आपण बेसन पिठाचे लाडू करतो, जसे आपण बेसन पिठाचे लाडू करतो त्याप्रमाणे. तर बघा, नंतरचा हा लाडू इतका सुंदर झालेला आहे, मस्त अगदी. तर नक्की ट्राय करा. तर रक्षाबंधन येत आहे, नारळी पौर्णिमा पण आहे. तर सणासुदीसाठी नक्कीच ही छानशी रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच आवडणार आहे तुम्हाला. आणि सोपी पण आहे, काही अवघड नाही. आणि आणखी एक म्हणजे तुपाचं प्रमाण हे परफेक्ट झालेलं आहे. आपण 1.5 वाटी तूप वापरलेलं आहे, 4 वाटी रव्यासाठी. 4 वाटी रवा होता आपला, तर कोण कोण अर्ध तूप वापरतं, म्हणजे 2 वाटी तूप वापरायला पाहिजे होतं. तसं आपण अर्धी वाटी कमी केलं, तरीही कुठेही तूप कमी पडलेलं नाही. तर तूप कमी आहे म्हणून काय आपले लाडू असे काही खराब झालेले नाहीत किंवा काही नाही, मस्त झालेले आहेत लाडू. आणि तूपही भरपूर झालेलं आहे, हे बघा. तर तुम्हाला आणखी तूप कमी करायचं असेल तरी तुम्ही ह्याच्यामध्ये 4 चमचे तूप आणखी कमी करू शकता. असं जास्त तुपकट खायचं नसेल तर. असे इतके मस्त असे रवा नारळ लाडू नक्कीच करा, सॉफ्ट अगदी पेड्यासारखे, गोल गरगरीत. नक्की छान आहे, छान अगदी लागणार आहेत, टेस्टी तर लागणारच आहेत. इतके सुंदर झालेले आहेत ना, मस्तच अगदी. ह्या पद्धतीने नक्कीच करा. आणि एक आपण बघूया लाडू कसा झालाय तो. तर बघा, मस्त सॉफ्ट असे झाले आहेत, ताजे ताजे आहेत, त्यामुळं हे बघा, मस्त सॉफ्ट असे झालेले लाडू आहेत. अगदी कोणी खाऊ शकेल असा लाडू आहेत, आणि ताजे आहेत. आता थोडेसे 2 ताटं झालेली आहेत एवढीच भरून, भरपूर लाडू झाले आहेत 1 किलोमध्ये. तर हा बघा लाडू मस्त अगदी झालेला आहे, सॉफ्ट सॉफ्ट अगदी पेड्यासारखा झालेला आहे. आणि टेस्टला तर मी अगदी अगदी एक अप्रतिमच असं झालेलं आहे, 1 नंबर झाले.